हॅलो फ्रेंड. हा बघा, मी काल तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे हा मोर आवळा माझा बनवून रेडी झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही. मी रात्रभर ह्याला असं झाकून ठेवला होता पाक आवळ्यामध्ये मुरण्यासाठी. आणि हा पाक छानच ह्याच्या आवळ्यामध्ये कसा मुरला आहे बघा. काल आवळे मी तुम्हाला दाखवले तेव्हा कसे एकदम हिरवेगार, एकदम टप्पोर हिरवेगार आवळे होते. आता त्यांचा कलर असा येल्लोश झालेला आहे, कारण त्याच्यामध्ये हा मोर आवळ्याचा पाक छानपैकी असा मुरल्यामुळे त्यांचाही कलर चेंज झाला आहे. आणि एकदम आवळे सॉफ्ट असे झालेले आहेत हे. आता अजून थोड्या वेळाने म्हणजे 2-4 तासांनी अजून याचा पाक थोडा अजून घट्ट होईल आणि अजून छानपैकी आवळे असे सोक होतील याच्यामध्ये. तर हे बघा, हे आता आपण मस्तपैकी आहे ना काचेच्या बरणीत भरून घेऊया. हे खराब होत नाही, त्याला पाणी अजिबात आपण लावलेलं नाही आहे, त्यामुळे काही खराब हे लवकर होत नाहीत. चांगले 5-6 महिनेही राहू शकतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर. तर हे बघा, त्याच्यासाठी मी इथे काचेची बरणी घेतली. ट्रान्सपरंट अशी काचेची बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्येच हे भरून ठेवायचं. दुसऱ्या कुठल्याही भांड्यात असं प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या जर्मनच्या अशा भांड्यामध्ये हे आवळे असे ठेवायचे नाहीत. काचेचीच त्याच्यासाठी बरणी घ्या. जर काचेची नसेल तर अशा प्रकारे चिनी मातीची बरणी घ्या, त्याच्यामध्ये ठेवा. माझी काचेची बरणी लहान असल्यामुळे ह्याच्यात काही राहणार नाही, म्हणून मी अजून एक चिनी मातीची बरणी इथे घेतली. तर आपण आता हे सगळे आवळे छानपैकी भरून घेऊया. ह्याच्यामध्ये आवळे मी असे सगळे छानपैकी भरून घेणार आहे.